तारखेला तुम्ही सगळे करून चुकलेला आहे. त्याबद्दल समस्त संतांच्या वतीनं तुमच्या वतीनं रामगिरी महाराजांच्या चरणी मी नतमस्तक होतो. ही जे हिंदू हृदय ज्वलंत ठेवण्यासाठी आपल्या ओघवती वाणी जो आहे निरंतर वाहत राहावं. ज्या गोष्टी बांगलादेशमध्ये होतोय त्या गोष्टी भारतात होता कामा नाही आहे. महाराजांनी सांगितलं शासन निर्णय घेतलं पाहिजे. तुम्हाला वाटतं का शासन निर्णय घेईल? रक्षणाची बाजू त्यांना मांडणं गरजेचं आहे आणि ते करतीलच. मग ते करतील म्हणून आपण हात जोडून हातावर हात ठेवून बसून चालत नाही. मी येताना आताच एक व्हिडिओ बघितलं बांगलादेश मधलं. एक बाई साडी नेसून पडू लागलेली आहे आणि त्याच्या पाठीमागे एक राक्षस जो आहे का नेसतो की नाही म्हणून मारायला लागलेला आहे. मग ही अवस्था आमच्या भारत देशात व्हावं असं वाटतं का? मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? एक है तो सेफ है, एक है तो सेफ है. यही मंत्र जो है आप सब लोग ध्यान में रखते हुए आगे भी हम आगे बढ़ेंगे. और सनातन धर्म जे आहे ना याला आजवर कोणीही नष्ट करू शकलं नाही, नष्ट करू शकत नाही. एवढी शक्ती आपल्या जवळ आहे असताना सुद्धा फक्त जे आहे आपल्यातले जे काही गद्दार लोक जे आहे आपल्यामध्ये भेदबुद्धी निर्माण करून स्वतःचा राजकीय सत्ता जो आहे भोगण्यासाठी प्रयत्न केलं. आज त्यांची अवस्था काय आहे तुमच्या समोर दिसू लागलेली आहे. आणि म्हणून सनातन हिंदू धर्म संरक्षण संवर्धन करण्याचे कार्य जो आहे जसं संतांची आहे तसं आपल्या सर्वांची कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्याचा भाग म्हणून आपण सगळ्यांनी इथं उपस्थित राहाल. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा असं होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात लढण्याची शक्ती तुम्हा आम्हा सर्वांना देव. एवढंच या संदर्भामध्ये मी बोलतो. कारण महाराजांनी काही ठेवले नाही, सगळंच काही बोललेलं आहे. मी आपलं सुदर्शन महाराजांना म्हटलं, महाराज बोलल्यानंतर मला बोलू देऊ नका म्हटलं. नाही महाराज दोन शब्द तरी बोला म्हटल्यामुळे मी बोललो. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी असंच एक है तो एक है तो एक है तो नहीं तो सेफ बन जाओगे. उसमें पॉइजन डाल कर खा के मरोगे. उससे अच्छे है ना सेफ रहो, सेफ मत खाओ. यही विनंती है. पाकिस्तानने स्वतंत्र राज्य देश मागितला. ऐकून घ्या, पाकिस्तानने स्वतंत्र देश मागितला. भूखंडाचे ते काय आजची परिस्थिती? बांगलादेश भूखंड मी बांगलादेशात पाकिस्तान सुद्धा आम्ही वापरला. कारण कुत्र्यामध्ये अशा लोकांना जर बदल होत नसेल तर कोणत्या धर्माचा असेल, कोणत्या धर्माचा असेल, कुत्र्यासारखा जर बदल होत नसेल. हा आतापर्यंत जमिनी हडप करण्याचा प्रयत्न ज्या झालेले आहेत त्या विषयावर कारण वक्फ बोर्डाने या ठिकाणी मंदिर जे आहे मंदिरावर दावे केलेले आहेत. आणि सप्तशृंगी मातेचं मंदिर हे पुरातन मंदिर आहे. त्या मंदिरावर वक्फ बोर्डाने दावा केलेला आहे. गणितनाथ मंदिरावर वक्फ बोर्डाने दावा केलेला आहे. आणि म्हणून आम्ही ते आज या ठिकाणी आपण बघत आहात की सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेश मध्ये घडणाऱ्या अन्याय आणि अत्याचार याच्या विरोधात आम्ही सगळे इथे जमा आहे. एवढ्या रणरणच्या उन्हात छोटे मुलं असो, महिला असो किंवा पुरुष असो आणि एवढे संत महंत असो त्यांच्या शब्दातून त्यांच्या वाणीतून प्रत्येकाला जागरूक करण्याचं काम आपण आज बघत आहोत. मानवतेला काळीमा फासणारे असे अन्याय आणि अत्याचार ज्या मातृशक्तीला आपण माता म्हणून समजतो, जिथून आपण जन्म घेतो, त्या मातेच्या सोबत होणारे दुर्दैवी अन्याय आणि अत्याचार जे आपण व्हिडिओ सुद्धा बघू शकत नाही असे अकल्पनीय अन्याय आणि अत्याचाराने जीव घेणे आणि हजारो लोकांचे जीव घेणं हे कितपत योग्य आहे? सरकारकडे या विषयाला धरून आज आम्ही आक्रोश मोर्चा केलेला आहे. खरं तर खून होताना बघणं आणि तरीही शांत बसणं ही संस्कृती नाही आहे.
खूप संयमाने आज आम्ही सगळेजण इथे हा आक्रोश जाहीर करतोय, निषेध जाहीर करतोय आणि सरकारला सांगतोय की जेव्हा आपण वसुधैव कुटुंबकम हा शब्द वापरतो तेव्हा जगातला प्रत्येक माणूस हा आपला भाई आणि बहन असा आहे। त्या निमित्ताने देशाने, आपल्या भारत देशाने आणि आपल्या पंतप्रधानाने यथोचित उपाय केले पाहिजे, पाऊल उचललं पाहिजे और सख्त से सख्त सजा उनको मिलनी चाहिए। हेच आजच्या क्षणी आम्ही सर्वांना जाहीर आवाहन करतो। जय हिंद, जय भारत माता की जय, सकल हिंदू एकता की जय। सगळ्यांना माहिती आहे बांगलादेशी अल्पसंख्याकांमध्ये बांगलादेशामध्ये जो अल्पसंख्याकांवर वारंवार होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आणि अमानवीय अत्याचार जो चालू आहे त्याच्या विरुद्ध आज आम्ही सर्व हिंदू एक झालेलो आहोत। आज तुमच्या माध्यमातून सर्व बांगलादेशीयांना एकच सांगा असं वाटतं, तुम्हाला जर वाटत असेल की हिंदू धर्म, हिंदू जनता, हिंदू लोक जर शांत बसत असतील तर ते अजिबात बसणार नाही। जेव्हा त्यांच्या स्वतःवर येतं तेव्हा ते अन्यायाविरुद्ध पेटून उठतात आणि हिंदू सर्व एक आहेत आणि जेव्हा सर्व एक होतात तेव्हा सर्व नेक असतात। एक है तो सेफ है, आताच हा नारा आपण या इलेक्शन मध्ये ऐकलेला आहे। अत्याचार होतात आणि ज्यांनी अत्याचार करणारे आहेत त्यांना आम्ही आमच्या भारतामध्ये मात्र सेफ ठेवतो आणि तिकडे मात्र आमच्या हिंदूवर अत्याचार सतत होत असतात, आमच्या महिलांवर अत्याचार होत असतात। पण आता कोणत्याही देशांनी आणि त्यातल्या त्यात बांगलादेशाने तर असं समजू नये की हिंदूवर अत्याचार करणं सहज सोपं आहे। आम्ही सगळे एक आहोत आणि एक आहेत तेव्हा आम्ही सेफ पण आहोत आणि सेफ करण्याची ताकद आम्हाला श्रीकृष्णापासून दिलेली आहे। जेव्हा आम्ही सर्व महिला म्हणून सांगतो की महिलांवर अत्याचार करणारा देश कधीच प्रगती करू शकत नाही आणि जो महिलांवर अत्याचार करतो त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि ती पूर्ण करावी ही आम्ही करूनही दाखवू।